बुद्धिमत्ता चाचणी पार्ट 1 द्वारे प्रस्तुत आपल्या स्वयंलिखित काव्य रचनेच्या आधारावर निर्मित लेखनात दडलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधून आपली बुद्धिमत्ता दर्शवा. आपल्या आजच्या विषयाचे शीर्षक आहे काव्यात कोड कोड्यात प्रश्न. काव्यात कोड कोड्यात प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणी पार्ट 1. आता विशेष म्हणजे जर आपणास कोड्यात दडलेल्या प्रश्नाचे उत्तर जाणायचे असेल तर पूर्ण काव्यपंक्ती ऐकणे अनिवार्य आहे. तरच आपण आपल्या सतत विवेक बुद्धीने या काव्यपंक्तीतील दडलेल्या कोड्यांचे आणि कोड्यात दडलेल्या ह्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकाल. जर आपणाकडे सतत विवेक बुद्धी असेल तरच हे कोड आपण नक्कीच सोडविण्याचा प्रयत्न करा. तर उशीर न दौडता काव्यातील पंक्ती सुरुवात करू. तर स्वीकारता चॅलेंज करूयात सुरू. काव्यात कोड कोड्यात प्रश्न आणि प्रश्नाचं उत्तर शोधायचंय आपल्याला. चला आपल्या काव्यपंक्तींकडे वळूया. ध्यानपूर्वक ऐका तरच कोड सोडू शका. काव्यपंक्ती. जेवढा तो कठोर जेवढा तो कठोर तेवढाच तो मवाळ. जेवढा तो कठोर तेवढाच तो मवाळ निथळ पाण्याची जो. जेवढा तो कठोर तेवढा तो मवाळ निथळ पाण्याची जो आपल्या डोळ्यांतून वाहूच देत नाही अश्रूंची धार. जेवढा तो कठोर तेवढाच तो मवाळ निथळ पाण्याची जो आपल्या डोळ्यांतून वाहूच देत नाही अश्रूंची धार. साठवून ठेवतो जो डोळ्यातील अश्रूही आपल्या हृदयाच्या अंतपार. साठवून ठेवतो जो डोळ्यातील अश्रूही आपल्या हृदयाच्या अंतपार. शेवटाला जग हे फोडून तोडून खाते. शेवटाला जग हे फोडून तोडून खाते मेजवानी बनून मजेत फार. शेवटाला जग हे फोडून तोडून खाते मेजवानी बनवून मजेत फार. आणि वरून पिते मधुर पाण्याची ती. आणि वरून पिते मधुर पाण्याची ती मंत्रमुग्ध करणारी निथळ पाण्याची निथळ धार. मंत्रमुग्ध करणारी निथळ पाण्याची निथळ धार. आता सोडवा पुढं काय असेल, कोण असेल असा जो निसर्गाने या सृष्टीत निर्मित केलेला आहे. ओळखा पाहू. सोडवता जरी आलं नाही तरीही आपल्या मित्रमंडळींना शेअर नक्कीच करा. त्यांची क्षमता आपणास नक्कीच जाणून घेता येईल हे पक्के आहे. जे मोठ्या मोठ्या गप्पा ठोकतात, जरी उत्तर नाही समजलं तरी रचना आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. कारण आमचा पुढील बुद्धिमत्ता चाचणी पार्ट 2 नुसार